अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, गुरुपीठ वैशिष्ट्ये याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. स्वामी समर्थ भक्तांनो, संपूर्ण भारतात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्याचपैकी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर एक आहे. तेथील ज्योतिर्लिंग 3 लिंग स्वरूपात म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश अशा दत्त स्वरूपात आहेत. भारतातूनच नव्हे तर साऱ्या विश्वातून पितृदोषातून मुक्तीसाठी त्र्यंबकेश्वर येथे त्रिपिंडी नारायण नागबली या विधीसाठी भाविक येतात. ही विधी संपूर्ण भारतात फक्त याच क्षेत्री होतात. भारतवासियाच्या दृष्टीने भव्य असा धार्मिक महोत्सव म्हणजे 12 वर्षातून येणारा महाकुंभ मेळाही त्र्यंबकेच्या पावनभूमीत कुशावर्ती तीर्थावर दर 12 वर्षांनी संपन्न होतो. गोदामाईचे उगमस्थान गौतम अत्रीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महत्त्व आहेच. पण याचबरोबर आषाढी कार्तिकी एकादशीस संत निवृत्तीनाथाच्या भेटीसाठी लाखो भाविक येथे मोठ्या भक्तिभावाने येतात. अशा या पावनभूमीचे महत्त्व व सौंदर्य वाढवणारे श्री गुरुपीठ येथे साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आज संपूर्ण देशात व विदेशात हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनार्थ राष्ट्र व माग कल्याणाचे कार्य करीत आहेत. सेवा मार्गाचा उत्तरोत्तर चढता आलेख बघता विविध विषयावरील संशोधनासाठी तसेच शिबिर, चर्चासत्रे, ध्यानधारणा, बालसंस्कार, वेद अध्ययन, शेती, आयुर्वेदिक, मराठी अस्मिता, आयुचंडी, लक्षचंडी, अब्जचंडी यासारखे भव्यदिव्य करण्यासाठी वास्तू, ज्योतिष, भारतीय संस्कृती, ग्राम व नागरी अभियान, राष्ट्रीय एकात्मता यावर अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ असावे या विचारातून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या अतिभव्य अशा श्री गुरुपीठास लोकार्पित केले आहे. स्वामी भक्तांनो, चला तर मग गुरुपीठाचे वैशिष्ट्य ऐकूया. श्री स्वामी समर्थ महाराजाचा दरबार व ध्यानधारणा कक्ष. एकाच वेळी हजारो सेवेकरी नाम, जप, यज्ञ, सप्ताह, श्री भागवत पारायणे, श्री नवनाथ पारायणे तत्सम अशा विविध सामुदायिक सेवेत सहभागी होऊ शकतील या विचाराने प्रेरित होऊन भव्य दिव्य असा सभामंडप हा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाचा दरबार असून आगळ्या वेगळ्या भाविक भक्तेने भारलेल्या क्षणाची आत्मभुवा प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाभते. वास्तुशास्त्राच्या अगम्य नमुन्याचे दर्शन म्हणजे हा दरबार होय. येथे स्थापलेल्या यंत्र स्वरूपातील दशमहाविद्यामुळे उच्च कोटीच्या आध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती झाल्याने तसेच दररोज होणाऱ्या सेवा, जप, अनुष्ठान, पारायणे, श्रोत, मंत्राचे उच्चारण इत्यादीमुळे प्रासादिक चैतन्यमय आध्यात्मिक वातावरणाची निश्चितच अनुभूती लाभून दर्शनाचे मन प्रसन्न होते. तसेच ध्यानधारणेसाठी सर्वत्र कक्ष श्री गुरुपीठात असून जप, ध्यान, चिंतन, मनन इत्यादी सेवार्थ कृतीसाठी याची निर्मिती करण्यात आली असून सेवासाठी अनुकूल वातावरण येथे प्राप्त होते. मध्यवर्ती
प्रशासकीय कार्यालय, देशभरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जिल्हा व तालुका विभाग प्रतिनिधी सेवेकरी प्रशासकीय कामाचे नियोजन, स्वरूप व आढावा जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर एकत्र येतात. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या प्रशासकीय सुविधा पुरविण्यासाठी भव्य असे मध्यवर्तीय प्रशासकीय कार्यालय श्री गुरुपीठ येथे आहे. बालसंस्कार विभाग, सुसंस्कारित पीडित भविष्यातील सुसंस्कारित नागरिक या विचारातून या विभागाचा जन्म झाला असून शालेय शिक्षण क्रमातील उन्हाळी व दिवाळी सुट्टीचा विद्यार्थ्यांना सदुपयोग होऊन संस्कारित पिढीची जडणघडण होण्यासाठी हा विभाग कार्यतत्पर आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील जो बालसंस्कार विभाग कार्यरत आहे त्यासाठी प्रशिक्षित प्रतिनिधी तयार करण्याचे कार्यही हा विभाग करतो. सामुदायिक विवाह मंडळ मानवी आयुष्यातील 16 संस्कारापैकी महत्त्वपूर्ण संस्कार अर्थात विवाह संस्कार. आजच्या परिस्थितीत विवाह ही अत्यंत खर्चिक बाब ठरत असून सर्वसामान्यांसाठी मुलामुलींची विवाह ही एक समस्या बनू पाहत आहे. त्यावर समाधान म्हणून सेवा मार्गातून या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. आज तागाते हजारो मुलामुलींची विवाह कुठलाही हुंडा न स्वीकारता मानपान विरहित निरपेक्षेने संस्कार या न्यायाने होत आहे. या विभागातून श्री गुरुपीठ येथे विवाह मोफत लावण्यात येते असून विवाह संस्काराची खरी बाजू समाजापुढे मांडली जात आहे. तसेच इथे विवाह नोंदणी प्रक्रियेनेही अर्थात संगणकीय पद्धतीने विवाह योग्य वधूवराची माहिती उपलब्ध आहे. वेद अध्ययन यज्ञ यागाविषयी समाजात असलेली निरर्थक भीती दूर करून यज्ञ कर्मकांडाची शास्त्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत देण्यासाठी तसेच सर्वसामान्य सेवेकऱ्यांनी सत्यनारायण ते वास्तुशांती हे यज्ञविधी स्वतः कसे करावेत हे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी हा विभाग कार्यरत असून येथे महिला व पुरुष याज्ञिकी प्रशिक्षणे राबवली जातात. वास्तु दोष ज्योतिष तत्त्वशास्त्र समाजात वास्तुशास्त्र विषयक अनेक मतांतरे असून जुनी घरे वास्तू बंगले इत्यादीमध्ये विना तोडफोड वास्तुशास्त्रीय दृष्ट्या बदल करून शास्त्रशुद्ध विनामूल मार्गदर्शन केले जाते. शेती कार्यालय प्लॉटचे वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र सूर्योदयशास्त्र तत्समशास्त्राचे ज्ञान समाजात रुजवण्यासाठी हा विभाग कार्यरत असून प्रशिक्षण शिबिरासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. श्री गुरुपीठातील मुख्य दरबारात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या योग्य वास्तू व अयोग्य वास्तू असे 2 प्रकारचे नमुने कायमस्वरूपी ठेवण्यात आलेले असून त्यामुळे वास्तुशास्त्रीय निशंकाद्वारे वास्तुशास्त्राचे फायदे व दोष कळण्यास मदत होते. ग्रंथालय ग्रंथ अभ्यासकासाठी वाचकासाठी सुज्ज अशा ग्रंथालयाची व्यवस्था येथे असून वेद पुराणे ऐतिहासिककालीन आध्यात्मिक आयुर्वेदिक संबंधित अत्यंत दुर्मिळ व वाचकीय ग्रंथाचा फार मोठा संग्रह श्री गुरुपीठातील ग्रंथालयात या विभागात उपलब्ध आहे. गोशाळा हिंदू धर्मात गोमातेचे अनन्यसाधारण महत्त्व असून श्री गुरुपीठातील गोशाळा हा विभाग गायीचे पालन पोषण करून आयुर्वेदिक औषधीच्या निर्मितीसाठी गोमूत्राचा उपयोग करतो. आयुर्वेदिक निसर्गोपचार आयुर्वेदिक सारख्या मौल्यवान वैभवास पुनश्च गत वैभव प्राप्त होऊन
आयुर्वेदातून आरोग्याची निगा कशी राखता येईल या उद्देशाने हा विभाग कार्य करीत असून अलिप्त व वाजवी दरात आयुर्वेदिक औषधाची निर्मिती असा उपक्रम हा विभाग राबवत आहे। तसेच दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती लागवड व माहिती, औषध निर्मिती, पंचकर्म चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा इत्यादी आरोग्यविषयी बाबी या विभागातून राबविल्या जातात। स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाण्याचा योग आला तर तुम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थ गुरुपीठाला दर्शन नक्की जरूर द्या, तिथला अनुभव घ्या। तुम्हाला काही जर शिकण्याची आवड असेल तर तिथं शिकू शकता। स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।